नमस्कार, जय श्री माताजी. मी धनश्री. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही जात आहोत आमच्या कुलस्वामिनींच्या दर्शनाला. आदिशक्ती मनुदेवी महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्ह्यापासून 33 किलोमीटर अंतरावर सातपुडा पर्वतात तिसऱ्या पठारावर वसलेली मनुदेवी ठिकाण खूप सुंदर आहे. मी आज तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये ते पूर्ण दाखवणार आहे. जळगावची केळी खूप प्रसिद्ध आहे. तुम्ही पाहू शकता केळीची भरपूर प्रमाणात शेती आम्हाला रस्त्याने दिसली. घरी जाताना आम्ही केळं देखील घेऊन जाणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल. ही आहे तापी नदी. आम्हाला जाताना तापी नदी दिसली. तुम्ही बघू शकता किती नदीला पाणी आहे आणि छान आजूबाजूला मस्त अशी हिरवळ आहे. जवळजवळ आम्ही मनुदेवी जवळ पोचलो आहोत. इथून 2 किलोमीटर अजून अंतर बाकी आहे, पण छान असे डोंगर आणि निसर्गरम्य झाडं दिसण्याला सुरुवात झाली आहे. आजूबाजूला पूर्ण सागाची झाडं आणि अजून इतर झाडं आहेत. आम्ही पोचलो आहोत मनुदेवीच्या मंदिराजवळ. तुम्ही बघू शकता मस्त अशी इथे भरपूर दुकानं लागली आहे आणि आम्ही गाडी पार्क करत आहोत. छोटासा छान असा तुम्हाला धबधबा दाखवते. हा आहे मनुदेवीच्या मंदिराचा प्रवेशद्वार. या ठिकाणी देवीला ओटी भरण्यासाठी भरपूर साड्या आणि नारळ आहेत, पण आम्ही घरून ओटीचा सामान आणला, त्यामुळे आम्ही या ठिकाणून ओटी घेतली नाही. आम्ही वरती जाऊन पेढ्यांचा प्रसाद घेणार आहोत. मनुदेवीचं मंदिर अजून पायऱ्या चढून वरती आहे. मी, पप्पा, वेदू, स्वरा आम्ही सर्व पायऱ्या चढत आहोत. वेदांत आणि स्वराला पायऱ्या चढायला खूप छान अशी मजा येते आहे. मस्त अशा स्वरा पायरीच्या पाया पडत पडत पूर्ण पायऱ्या चढत आहे. मस्त असं स्वरा आणि वेदांतला या ठिकाणी खेळण्यांचं दुकान देखील दिसलेलं आहे. स्वरा आणि वेदांची प्लॅनिंग चालू आहे. वेदांत काय खेळणं घेणार आणि स्वरा काय खेळणं घेणार. या ठिकाणी मावा पेढा आम्ही देवीला प्रसादासाठी घेतलेला आहे. नवरात्रीच्या दिवसामध्ये या ठिकाणी हवन केला जातो. आदिशक्ती मनुदेवीचं मंदिर संपूर्ण अगदी सुंदर आहे. या ठिकाणी अगदी प्रसन्न वाटत आहे आणि छोटे छोटे मंदिरं देखील आहे. गणपतीचं आहे, शंकराची पिंड आणि नंदी आहे, महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे, तुळजाभवानी माता आहे, रेणुका माता आहे, सप्तशृंगी मातेचं देखील छान असं मंदिर आहे आणि हे आहे कालभैरवांचं मंदिर. इच्छामणी चिंतामणी असं म्हणतात. या दगडाखाली 1 रुपया ठेवला आणि आपली इच्छा मागितली तर ती पूर्ण होते. आणि हा आहे मनुदेवीचा सुंदर असा धबधबा. पावसाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर पाणी असतं, पण आम्ही हिवाळ्यामध्ये आता आलो आहोत, त्यामुळे याला जास्त पाणी नाही. पण आता मध्यंतरी भरपूर पाऊस झाला, त्यामुळे तरी याला थोडं पाणी आहे. दुकानामध्ये भरपूर प्रमाणात मनुदेवीचे सुंदर सुंदर असे फोटो आहेत. काही देव आहेत, दिवे आहेत. वेदांत आणि स्वराने छान असं खेळणे घेतलेले आहेत. वेदांतने जीप घेतली आहे आणि स्वराने डॉल घेतली आहे आणि वेदांतने अजून एक छान असा छोटासा मोबाईल घेतला आहे. दोघं पण छान असे खुश झालेले आहेत. एक छोटा मुलगा ताजी ताजी केळं सोलत आहे आणि या ठिकाणी ताज्या केळ्याचे छान असे चिप्स तयार करून देतात. मस्त असं मनुदेवीचं दर्शन झालेलं आहे. आम्ही निघालो आहोत घरी
माझ्या आईने मस्त अशी साबुदाण्याची खिचडी डब्यात तयार करून दिलेली आहे। ती आम्ही एका ठिकाणी थांबतो आणि मग खातो। मनुदेवीच्या मंदिराजवळ जो धबधबा आहे त्याचं पाणी या ठिकाणी साचतं। या ठिकाणी जाऊन पण आम्ही मस्त असे फोटो काढणार आहोत। ज्या ठिकाणी धबधब्याचं पाणी साचतं त्याच्याच थोडं वरती आम्ही साबुदाणा खिचडी खाण्यासाठी थांबलेलो आहोत। आई सर्वांना साबुदाणा खिचडी वाढत आहेत। वेदांत आणि स्वरात छान अशी मज्जाच करत आहेत। मस्त असं निसर्गरम्य ठिकाणी जेवायला छान वाटतं। आम्ही मस्त अशी साबुदाणा खिचडी खाऊन घेतो। मग आम्ही जेव्हा पाण्याजवळ जाऊ तेव्हा मी तुम्हाला कसे फोटो काढले ते दाखवते। आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे। आम्ही जात आहोत खाली पाण्याजवळ। अगदी निसर्गरम्य मस्त असं ठिकाण आहे। मस्त असे डोंगर दिसत आहेत, छान हिरवगार झाडं, मस्त असं पाणी। भरपूर फोटो आम्ही काढले आहेत। आम्ही निघालो आहोत अहोंच्या मामांच्या घरी जायला। आम्हाला एका शेतामध्ये केळी तोडताना दिसले, त्यामुळे आम्ही या ठिकाणी थांबलो आहोत आणि केळी घेऊन जाणार आहोत। दादा तुमचं नाव सांगा, काय आहे? या दादांचं नाव शेखर पाटील आहे आणि हे आहे सर्व त्यांचे मजूर लोक। ते किती खूप खुश होत आहे की त्यांचा व्हिडिओ यूट्यूबवर दिसेल। मस्त अशी ताजी ताजी केळं आहेत। आता मी हे घेऊन जाणार आहे एक घड आणि या केळांपासून मी तुम्हाला छान असे चिप्स देखील तयार करून दाखवणार आहे। अहो तर मस्त असे केळीच्या फण्या घेऊन फोटो काढत आहेत। केळी घेऊन आम्ही पुन्हा निघालो आहोत जाण्यासाठी। आम्ही आलो आहोत अहोंच्या मामांच्या घरी। माझ्या मामदिरांनी गौरवनी टेरेसवर मस्त अशी शेवंतीची झाडं लावलेली आहे। तुम्ही बघा किती सुंदर अशी शेवंतीला फुलं आलेली आहे। गुलाबी कलर, पिवळा कलर, मस्त अशी पांढऱ्या कलरची शेवंती फुललेली आहे। जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। असे छान छान ब्लॉग आणि रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे। तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला आणि ब्लॉगला भेटणार आहोत। तोपर्यंत बाय बाय, जय श्री माताजी।